तुम्हाला हे की हकली चला झोका खायला जाऊ. कुठे ग? झोका खायला. हॅलो नमस्कार. आपण चाललो आहोत आता आखाजीचा झोका खायला. या सर्वांनी. आता जाऊया आशापुरा मातेच्या मंदिरात. आखाजीचे झोके खायला. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटते. एन्जॉय करा हा मस्त. हो नक्की. खूप झोके खायचे आज. आणि हे आलं मंदिर. चला चलो चलो. बस देवडा. हाय. ये हाय करा. किती लाजतोय. स्टार्ट. किती सांगायला? ये तानी कैरी तो तानी कैरी कैरी झोका खाय. इथे झोका घेतला चालूय आणि इथे लाड चालू आहे. ते बघा मोठे पप्पांकडे लाड करणे चालू आहे. मनवा हाय कर. झोके खाणार? हा बस हा पप्पांसोबत जा. बस पप्पांसोबत. देऊ घाबरतो तो ना. धीरे 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 तिथून नाकच काय सर. कैरी झोका खाय कैरी फुटली पडत ना पाणी वाय ग. रतन ठोकी ढोल. तिच्या भारी वाटतंय हा त्याला. खानदेशातील आखाजी आणि माहेर वाशिन यांचं नातं काही खास आणि जिव्हाळ्याचं असतं. सासरी गेलेली लेक ही माहेरी परतण्यासाठी वाट बघत असते ती या सणाची. या सणाच्या दिवशी खापरावरच्या पुरणपोळ्या, रशी, भात, पापड, कुरडया, भजा, आमरस यांची रेलचेल असते. खापरावरची पुरणपोळी तर खास. सोबत माहेरवाशीन वाट बघत असते ते आखाजीचे झोके खाण्याची. त्याची मजा काही वेगळीच हो. आणि ते झोके खाऊन झाले आणि आम्ही चाललोय आता मंदिरात पाया पडायला आणि त्यासोबतच आरती करायला. तुम्ही येताय ना? या लवकरच मिळून आरती करू. मला वाटतं फॅमिली टाईम इज अ बेस्ट टाईम. आपली मुलं, नवरा आणि घरातले सर्व यांच्यासोबत वेळ घालवण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही. आखाजी म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी गौराईही बसवल्या जातात. मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. सर्व थकले होते आणि मग झोपले
आता तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकॉन.